तुम्ही कधी कांदा बागायतदार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्याला समस्या कमी नसतात. लागवडीपासून तर काढणीपर्यंत भरपूर अशा समस्या आहेत. त्यात येणारी नवीन समस्या म्हणजेच होणारी मर, सड, मुळकूस. तर मित्रांनो, यावरती उपाययोजना काय आहे सर्व या व्हिडिओमध्ये सांगतो. व्हिडिओ जो शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, मी संभाजीनगरचा शेतकरी. तर मित्रांनो, आपण जे 3-4 कांदे उपटून घेऊन येतात त्यावरून पूर्ण प्लॉटमध्ये समस्या लक्षात येत नाही. तर त्यासाठी जो कांद्याचा प्लॉट आहे तो पूर्ण फिरून बघायला लागतो. तर मला एका शेतकऱ्याचा कॉल आला होता की आपल्या प्लॉटवर अशा प्रकारच्या समस्या आहेत, 2-3 कांदे उपटून घेऊन येऊ का? तर मी म्हटलं मीच येतो प्लॉटवरती, मग बघतो काय समस्या आहे. मग काय 10 मिनिटात भाऊ प्लॉटवर आणि बघतो तर काय प्लॉट एकदम जबरदस्त होता. मग काय सांगितल्याप्रमाणे आपला सगळा प्लॉट फिरून बघितला, हीकडते तीकड मध्ये पण जाऊन बघितलं. तुम्हाला म्हटलं होतं मी की 2-3 कांदे उपटून आणले तर प्लॉटवरील पूर्ण समस्या लक्षात येत नाही. या प्लॉटमध्ये आपण बघितलं तर अर्ध्या भागात अशा प्रकारे मर होताना दिसतीये. कांदे डायरेक्ट उपटून येत आहे व मुळा ज्या आहे काळ्या व गुलाबी होऊन सडत आहे. तर मित्रांनो, हे होत्या कशामुळे? जास्त पाणी तुंबल्यामुळे किंवा ठिबकने किंवा स्प्रिंकलरने जास्त वेळ पाणी दिल्यामुळे आणि अति पावसामुळे. जी जमिनीतील फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे कांदा सड, मर असो किंवा मुळकूज असो इत्यादी रोग येतात. काही वेळेस रोपवाटे किती लागण झाले तसंच पुढे त्याला प्रादुर्भाव वाढतो. या रोगाच्या प्रादुर्भावाने सुरुवातीला पाणी पिवळसर होऊन वाढ खुंटते. त्यानंतर पाणी शेंड्याकडून करपत येतात. मुळा गुलाबी व काळ्या होऊन सडतात. तसेच मुळालगतचा भाग सडतो व यामुळे असे कांदे सहज उपटून येतात. मित्रांनो, आता राहिला भाग उपाययोजना. तर यावरती उपाययोजना काय करायच्या? तर पुढील औषध आपण ड्रिपने किंवा पाटपाने किंवा दाट फवारणी करू शकता. त्यामध्ये आपण काही बुरशीनाशकाचा वापर करू शकता. त्यात आपण रोको वापरू शकता 1 एकरसाठी 500 ग्रॅम किंवा ब्ल्यू कॉपर 1 एकरसाठी 500 ग्रॅम, मॅट्रिक्स 1 एकरसाठी 500 ग्रॅम, रिडोमिल गोल्ड 1 एकरसाठी 1 किलो किंवा मित्रांनो एलाइट वापरू शकता 1 एकरसाठी 500 ग्रॅम. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, या बुरशीनाशकासोबत आपण हमला असो किंवा डिसीज 100 असो यांसारखे कीटकनाशक पण सोडू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, यात आपल्याला फॉस्फेटची मात्रा जास्त असले कोणतेही विद्राव्य खत द्यायचे आहे. त्यात तुम्ही 0-60-20, 0-42-47, 12-61-0, 13-40-13, 14-48-0 किंवा 0-52-34 यांसारखे विद्राव्य खते देऊ शकतात. याचे प्रमाण आपल्याला 1 एकरसाठी जवळजवळ 2.5 ते 3 किलो घ्यायचे.